जंतर मंतर या ठिकाणी जो हिंसाचार सरकारच्या पोलिसांच्या वतीने झाला, विद्यार्थ्यांची आणि विद्यार्थिनींची डोके फोडण्यात आली, त्यांना रक्तबंबाळ करण्यात आलं, त्या घटनेचा प्रचंड निषेध करण्यासाठी आणि शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मागण्यासाठी आज मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, सगळे डावे पक्ष यांनी सबंध महाराष्ट्रभर आंदोलनाचा कॉल दिलेला होता। वंचित बहुजन आघाडीने महाराष्ट्र बंद पुकारलेला होता। या सगळ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आज महाराष्ट्रभर ठिकठिकाणी आंदोलनं होत आहेत। अकोल्यात सुद्धा जबरदस्त आंदोलन झालं। पक्ष पार्ट्यांच्या पलीकडे जात लोक या आंदोलनामध्ये सहभागी होत आहेत। भावी काळात सुद्धा जे कॉल केंद्रीय पातळीवरून येतील ते पाळले जातील। उद्या केंद्रीय पातळीवरून सबंध महाराष्ट्रभर शैक्षणिक बंद पुकारण्यात आलेला आहे, ज्याच्यामध्ये शाळा, कॉलेजेस हे बंद ठेवून लाठीचार्जचा प्रचंड निषेध करण्यात येणार आहे। विद्यार्थ्यांनी उद्याच्या शैक्षणिक बंद मध्ये सहभागी व्हावं आणि शिक्षकांनी सुद्धा, संस्था चालकांनी सुद्धा आपले शैक्षणिक प्रतिष्ठानं बंद ठेवून या आंदोलनामध्ये त्याला पाठिंबा द्यावा। घटनेचा जो लाठीचार्ज झालाय त्याचा निषेध करावा आणि धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, ही जी मागणी आहे त्याला पाठिंबा देत उद्याचा शैक्षणिक बंद पाळावा, अशा प्रकारचं आवाहन आम्ही करतो आहोत।